शिरपूर शहरात एटीएम मशीन, बँक यांच्यासह आता बँक ग्राहक देखील चोरट्यांच्या रडारवर। एटीएम सेंटर मधून एटीएम कार्डची अदलाबदली करून संस्थांनी दुसऱ्या सेंटरमध्ये जाऊन काढली 24,000ची रक्कम। 2 दिवसात बँक ग्राहकांमध्ये खळबळ। स्टेट बँक कडून आलेले नवीन एटीएम कार्ड ऍक्टिव्ह करण्यासाठी एटीएम सेंटरवर गेलेल्या शेतकऱ्याचे 2 अज्ञात भामट्यांनी एटीएम कार्डची अदलाबदली करून दुसऱ्या एटीएम सेंटरमध्ये जाऊन तिथून 24 रुपये काढून शेतकऱ्याला गंडविल्याचा प्रकार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शहरातील मेन रस्त्यावर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरवर 1 जुलै 2024 रोजी दुपारी 12 वाजच्या सुमारास घडला आहे। सदर प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। त्यामुळे अज्ञात चोरटे शिरपूर शहरात चांगलेच सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे। एटीएम आणि बँक फोडण्याच्या प्रयत्नात फेल झालेल्या अज्ञातांनी बँक ग्राहकाला गंडविण्यास यश मिळवल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे। या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार जुरे भामपूर येथील शेतकरी विशाल वसंत पाटील यांना एसबीआय कडून नवीन एटीएम कार्ड मिळाले होते। त्यामुळे ते कार्ड ऍक्टिव्ह करून शेती कामासाठी लागणारे पैसे काढण्यासाठी विशाल पाटील हे शहरातील मेन रस्त्यावर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरवर 1 जुलै रोजी दुपारी 12 वाजच्या सुमारास गेले होते। कार्ड ऍक्टिव्ह करताना 2 अज्ञात भामट्यांनी त्यांना मदत करीत एटीएमचा पिन तयार करून कार्डची अदलाबदली केली। विशाल पाटील यांना समजेपर्यंत दोघे फरार झाले। विशाल पाटील हे बदली झालेले कार्डद्वारे एटीएम मशीन मध्येच पैसे काढण्याचा प्रयत्न करीत असताना संस्थांनी जवळच असलेल्या HDFC बँकेच्या एटीएम मध्ये जाऊन 24,000 रुपये काढून घेतले। पैसे काढल्याचा मेसेज मोबाईलवर आल्याने एटीएम कार्डची अदलाबदली झाल्याचा विशाल पाटील यांच्या लक्षात आल्याने सदर प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी शिरपूर शहर पोलिसांना माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून फुटेज ताब्यात घेतले आहेत। अद्याप शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली नसल्याने गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही। पुढील कारवाई शहर पोलीस करीत आहे।